आज पण आलो जनावर घेऊन. आजचा दिवस बी इकडेच वाटते, मी जनावराकडेच. पप्पा थांबलेत घरी. एक दोन गाया तिकडे रस्त्यावर थांबल्यात वृंदांत्या. 2-3 इकडं आल्यात. खिलरी पाठीमागे चलती दम्मा. आणि इकडं डाळिंबाच्या रानात बांधल्यात आपल्या गाया. पलीकडे एक गाय आणि 2 गाय पलीकडे झाडाच्या आड आहेत. गंगाला बांधलं इकडं, इथं बांधलंय गंगाला. काल चांगली चरली होती पण पप्पाने आज नेली नाही, कारण मी म्हणलं तर 5:30 वाजता ती घरी यायची गडबड करत होती. तर पप्पाने त्याच्यामुळे तिला नेलं नाही चरायला. तर मग तिला बांधलं इकडं गवत खायला. तिला काय तिकडं पण गवत खायचं होतं आणि इकडं पण गवतच आहे खायला. तिला काहीच अडचण नाही. आपल्या इथं डाळिंबाच्या बांधावर गवतापाशी बघा ना मुंगळ्याने काय केलं आहे. ह्याच्यात सगळे मुंगळेच आहेत इथं. हे का खालून माती आणतायत वर ठेवतायत. असं सगळीकडे चालू आहे त्यांचं. एवढं सगळं त्यांनीच बनवले. काळी माती आणून ठेवली ह्याच्यात. हे बघा इकडं तर इथं आहेत. परत ह्याच्यात मुंगळे, सगळीकडे मुंगळ्याची ये जा करतायत. ते बघा लयच केलंय असं. तिकडं खाली बी एका जागेवर केलंय, इथं केलंय, तर असं सरळ. तर गावरान जनावरं तर चरायला गेल्यात. मोठ्या जरशा गाय डाळिंबाच्या रानात बांधल्यात. तर घरी तर मोठं कोणी नाही. वासरे आहेत. वासरांना आणि बैलांना टाकलाय ताक. घरी फक्त मोठे बैलच आहेत, तर बैलांना पण ताक खायला टाकलाय. आता थोडंच टाकलाय, परत एवढा खाल्ला ना की मग नंतर टाकायचा. आणि एकदमच जास्त टाकला ना त्याचे फक्त शेंडे खातात आणि खालच्या काड्या तसेच राहून देतात. आणि चिमणे तर तेव्हाच कार्यक्रम चालू केला, फक्त शेंडे खातोय. त्याच्यामुळे आणखीन थोड्या वेळाने आणखीन टाकायचं ह्यांना. तर थोडा गायांसाठी ताक कापून ठेवतो इथं. आज गायांना घरी उसाची कुट्टी खायला नव्हते, त्याच्यामुळे पाणी पाजलं परत बागातच बांधले. 2-3 वेळेस जागा बदलल्या त्यांच्या. आता गायांसाठी संध्याकाळच्या थोडा ताक काढून ठेवतो. गायांसाठी थोडंसं ताक कापून ठेवला आहे. एवढे प्रत्येक गायला एवढा ढिगोरा ठेवला आहे एवढा. वासरांना बैलांना तर टाकलेलंच आहे मी ताक. हा ताक पण एक 15 दिवसात येईल कापायला. 15 दिवसात मी ऊसाच्या रानात जाऊन ऊस पण तोडून ठेवला आहे. तर ऊस आणायला जायचं आहे, पण बैलांना थोडं चरून द्यावं इथं. तर आपल्या हौद आहे ना, हौदापाशी इथंच बांधायला. जास्त लांब जायचं नाही, कारण मला ऊस आणायला जायचं आहे. पण ते खात नाहीत इथं. तर बैलांना चारतो इथं. पाऊस पडला त्या दिवशी ना, आणि कोबीची रोपं पलीकडचे होते ना, तर ते तिथले इथं आणून लावलेत. तर हे असे लावलेत, पण हे आत्ता लावलेत ना सुकलेत. 2-4 दिवसात हे ताजे होतील. इकडं लावलेत. जे लहान आहेत ते आहेत ताजेलदार, पण जे मोठे ते एकदमच सुकलेत. पण होतील 2-3 दिवसात नवीन पानं येतील ना, तर ते ताजे पानं येतात नवीन. हे बघा इकडे हे सुकलेले आहेत. हे असे इकडं लावलेले आहेत. मिरचीचे रोपं पण आता ताजे झालेत. अगोदर कसे सुकलेले होते ना, आता ताजे झालेत. इकडं ऊसाकडे यायला उशीर झाला. ऊस बैलगाडीत भरलाय, पाठीमागून पॅक केलाय. चला आता जातो घरी. उशीर झालाय, 7 वाजले असतील. आपली मेथी आणली तळ्याकडून. मेथी तळ्याकडून आणून स्वच्छ धुवून तर आपल्या घरात ठेवली उभ्या करून. गेटपाशी उभा करून ठेवली. अशी जोडी बांधलेली. काल पण एक 4-5 रुपयाला जोडी गेली, एक जोडी. काही 4 रुपयाला गेल्या, काही अगोदर सुरुवातीला 5 रुपयाला जोडी गेली, नंतर 4 रुपयाला जोडी गेली. अशी उभा करून ठेवली, म्हणजे त्याच्यातलं पाणी नितळून मग सकाळी कॅरेटमध्ये भरायची. मग पप्पा घेऊन जाते सकाळीला. अशी ताजी आहे, धुतल्यामुळं ताजी वाटते. चला आता व्हिडिओ इथंच बंद करतो.